मागच्या भागात आपण पाहिलं, एक सामान्य कुटुंब, एक योग्य वेळ आणि समोर उभी असलेली एक मोठी संधी. तो काळच असा होता जेव्हा दख्खनची भूमी नव्या बदलांसाठी, नव्या पर्वासाठी जणू काही सज्ज होत होती. आणि त्या बदलाच्या केंद्रस्थानी एका युगाची सुरुवात होणार होती, मालोजी राजे भोसले यांच्या नावानं. पण बघा, फक्त संधी मिळणं हे कधीच पुरेसं नसतं. मिळालेल्या संधीचं सोनं करण्यासाठी लागते ती क्षमता, ती दूरदृष्टी. आणि खरं सांगायचं तर ह्या कथेची खरी सुरुवात होते ती इथूनच. ही कहाणी केवळ नशिबाने दिलेल्या संधीची नाहीये, तर कर्तृत्वाने मिळवलेल्या सन्मानाची आहे. मालोजी राजांचा उदय हा काही कोणाच्या शाही कृपेचा किंवा वारसा हक्काचा परिणाम नव्हता, अजिबात नाही. तो त्यांच्या सेवेचा, त्यांच्या प्रामाणिकपणाचा आणि त्याने कमावलेल्या विश्वासाचा परिपाक होता. आता मालोजी हे केवळ एक नाव राहिले नव्हते, तर ती एक ओळख बनत होती. आणि मग इथूनच सुरुवात झाली त्या प्रवासाची, जिथे मालोजी राजांनी दख्खनच्या राजकारणात आपलं पहिलं पण महत्त्वाचं पाऊल टाकलं. ते जग होतं निजामशाहीचं, राजकीय अस्थिरतेने भरलेलं, जिथे उंच आणि अभेद्य किल्ले सत्तेचं प्रतीक होते आणि मराठा घोडदळ ते तर जणू राज्याचा कणा होता. इथे स्थानिक सरदारांचा मोठा दबदबा होता. अशा अस्थिर पण संधींनी भरलेल्या जगात लष्करी कौशल्य हेच प्रगतीचं एकमेव साधन होतं. सतत बदलणाऱ्या निष्ठांच्या त्या काळात, जिथे आजचा मित्र उद्याचा शत्रू ठरू शकायचा, तिथे तलवारीपेक्षाही विश्वास जास्त मोलाचा होता. राज्याची खरी ताकद ही विश्वासू सेनापतींवरच अवलंबून होती. आणि या जगात मालोजी राजांनी आपलं स्थान निर्माण करायला सुरुवात केली. चला, आता पाहूया मालोजी राजांच्या कारकिर्दीचा गाभा. ते नेमकंसं काय काम होतं ज्यामुळे त्यांची ओळख आणि प्रतिष्ठा निर्माण झाली. तर मग प्रश्न येतो की मालोजी राजांनी नेमकं काय केलं? त्यांनी काही भव्य लढाया जिंकल्या नाहीत. उलट त्यांनी केली ती रोजची पण अत्यंत महत्त्वाची कामं. म्हणजे विचार करा, धूळ उडवणारे रस्ते, रात्रंदिवस चालणाऱ्या मोहिमा, कधी वादग्रस्त सीमांवर गस्त घालणं, तर कधी सैन्यासाठी येणाऱ्या रसद आणि सामग्रीचं संरक्षण करणं. आणि या प्रत्येक कामातून ते फक्त एकच गोष्ट सिद्ध करत होते, जबाबदारी. त्यांच्या कामाचं स्वरूपच हे होतं. ते काही मोठे विजय मिळवत नव्हते, तर प्रत्येक छोट्या कामातून विश्वास कमवत होते. निजामशाहीसाठी त्यांची किंमत मोठ्या विजयामध्ये नव्हती, तर त्यांच्या कामातल्या सातत्यात आणि त्यांच्या विश्वासार्हतेमध्ये होती. आणि साहजिकच या सातत्यपूर्ण विश्वासू सेवेचं फळ त्यांना मिळत होतं. त्यांच्या नेतृत्वाखाली सैनिकांची संख्या हळूहळू वाढू लागली. वरिष्ठ सरदारांचा त्यांच्यावरचा विश्वास वाढत होता. त्यांचं नाव मोठं होत होतं, पण त्याचा कुठे गाजावाजा नव्हता. कारण एक गोष्ट नक्की होती, मालोजी राजे दिसण्यापेक्षा करण्यावर जास्त विश्वास ठेवत होते. आणि मग तो क्षण आला, ज्याने या कथेला एक निर्णायक वळण दिलं, जेव्हा मालोजी राजांचा सन्मान जमिनीच्या रूपात अधिकृत झाला. जहागीर म्हणजे नक्की काय? सोप्या भाषेत सांगायचं तर राज्याला दिलेल्या लष्करी सेवेच्या बदल्यात मिळालेला एका विशिष्ट प्रदेशातून जमीन महसूल गोळा करण्याचा हक्क. ही फक्त जमीन नव्हती, तर एका सरदाराच्या मूल्याची ती खरी पावती होती. मालोजी राजांना पुणे आणि सुपे परगण्याची जहागीर मिळाली. पण ऐका, हा प्रदेश केवळ जमीन नव्हता, ती एक परीक्षा होती. कारण हा सामरिकदृष्ट्या खूप महत्त्वाचा भाग होता. ही जहागीर देणं म्हणजे निजामशाहीने मालोजी राजांवर दाखवलेला तो प्रचंड विश्वास होता. कारण जहागीर दिली जात नाही, ती कमवावी लागते. आणि या एका घटनेनं मालोजी राजांचं स्थान अक्षरशः बदलून टाकलं. म्हणजे बघा ना, तोपर्यंत ते होते फक्त एक सैनिक, पगारावर अवलंबून असलेले. पण आता ते होते स्थिर महसूल असलेले राज्याचे एक महत्त्वाचे भागीदार. जो कालपर्यंत सेवा शोधत होता, तो आता इतरांना रोजगार देणारा झाला होता. हा बदल खूप मोठा होता, खूपच मोठा. त्या दिवसापासून जो इतरांची सेवा करत होता, तो आता इतरांना सेवा देणारा बनला होता. सत्तेच्या खेळात त्यांचं स्थान आता पक्कं झालं होतं. आता या कथेच्या शेवटच्या टप्प्याकडे वळूया. मालोजी राजांनी जे काही मिळवलं, त्याचा दूरगामी परिणाम काय झाला? त्यांनी काय वारसा मागे ठेवला? मालोजी राजांच्या यशानं भोसले घराण्यासाठी एक भक्कम पाया रचला. त्यांनी कुटुंबाला आर्थिक स्थैर्य दिलं. आपल्या मुलांसाठी म्हणजेच शहाजी राजांसाठी लष्करी आणि राजकीय संबंधांचं एक तयार जाळं विणलं आणि भोसले घराण्याला दख्खनच्या राजकारणात एक महत्त्वाचं स्थान मिळवून दिलं. खरं तर मालोजी राजांच्या सेवेमुळेच भोसले हे नाव आता केवळ एका गावापुरतं मर्यादित राहिलं नाही, तर ते थेट राज्याच्या पटलावर कोरलं गेलं. हाच त्यांच्या संपूर्ण प्रवासाचा सार आहे, नाही का? जमिनीसोबत आली जबाबदारी, जबाबदारीने निर्माण केली ओळख आणि त्या ओळखीनेच एका मोठ्या भविष्याची दारं उघडली. भोसले घराणं आता स्थिर झालं होतं, पण ही फक्त सुरुवात होती.
मालोजी राजांनी एक मजबूत पाया रचला होता यात शंका नाही. पण प्रश्न हा आहे की या भक्कम पायावर पुढे कोणती भव्य आणि ऐतिहासिक वास्तू उभारली जाणार होती, आणि या घराण्यात असा कोण जन्म घेणार होता जो या इतिहासाला एक पूर्णपणे नवी दिशा देणार होता.